बाळासाहेब थोरातांनी भाषणामध्ये म्हणलंय की उत्कर्षाने 2 तास चर्चा केली नेमकी त्यानं स्वतः भेटूनच साहेबांना हे सांगितलं होतं की मी विखे साहेबांची भेट घेतलेली आहे। मी जिल्ह्यातल्या सगळ्याच जे ज्येष्ठ नेते त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या भेटी घेऊनच पुढे जाणार आहे असं मी त्यांना सांगितलं होतं। मी हा निर्णय का घेतला ही भूमिका मी अगदी स्पष्टपणे त्यांच्या पुढे मांडली होती। त्यामुळे ह्या गोष्टीबद्दल ते अशा पद्धतीने व्यक्त होत आहेत की माझ्यासाठी थोडीशी खंताची बाब असो। ते माझे मोठे आहेत, त्यांनी एखाद्या गोष्टीवर बोलणं हा त्यांचा अधिकार आहे, पण जी काही प्रक्रिया होती ही मीडिया समोर आणि सगळ्या कार्यकर्त्यांसमोर मी वारंवार मांडते। ह्यापुढेही जे सगळे ज्येष्ठ नेते आहेत, कारण मी शेवटी या जिल्ह्याची भूमिकन्या आहे, मला तो अधिकार आहे त्यांच्याकडून मागण्याचा, मदत करतील ना करतील त्यांच्यावरती, पण जी भूमिका मी घेतली ही स्पष्टपणे मी मांडलेली आहे आणि त्याच भूमिकेवर मी ठाम राहून पुढे जाणार आहे। लोकांना एक चांगला उमेदवार मिळाला आहे, त्याचा लोकांमध्ये जो एक आनंद आहे तो मला स्पष्ट दिसत आहे। मला जो काही पक्षाने मानसन्मान दिला त्याबद्दल मी पक्षाची नेहमीच ऋणी राहिलेले आहे। उलट माझ्या राजीनाम्याच्या पत्रामध्ये मी ते मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही। जी काही मेहनत मी गेल्या 16 वर्षामध्ये केली, मी घरी बसलेले होते आणि मला पद मिळाली असं झालेलं नाही। घर सोडून मी काम केलेलं आहे आणि मेहनत घेतलेली म्हणून ती पदं माझ्यापर्यंत आली। निश्चितच सगळ्या नेत्यांनी मला त्यावेळेसही खूप पाठबळ दिलेलं होतं, पण जो हा निर्णय राजकीय घ्यावा लागला, 3 पंचवार्षिक आम्ही थांबलेलो, 3 पंचवार्षिक, आणि जी संधी पक्षाने द्यायला हवी ती पक्षाने दिली नाहीये। त्यामुळे आम्हाला ही संधी मिळालेली आहे, त्या संधीचं आम्ही पुढे जाऊन काम करणार आहे। निश्चितच जसं त्यांचं मन दुखावलेलं तसं माझंही दुखावलेलं की कुटुंबातली एक मुलगी मी आहे, माझी भूमिका मी स्पष्टपणे मांडत असताना पण असे आरोप माझ्यावर होत आहेत ह्याची मला खंत वाटते। कारण शेवटी राजकारण आहे, आपण जेव्हा इलेक्शनमध्ये उतरतो तेव्हा सगळ्यांची मदत आपण अपेक्षित असेल, मदत होते की नाही हा पुढचा भाग आहे, पण रिक्वेस्ट करणं हे माझं काम आहे, ते मी केलेलं आहे।